विभागणी याला संस्कृतमध्ये व्यास म्हणतात आणि म्हणून वेदव्यास असं त्यांना म्हटलं गेलंय, कारण त्यांनी वेदाची ही विभागणी केली. ही विभागणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या चारही भागात जरी आपण वेदाची विभागणी केली तरी सुद्धा प्रत्येक वेदाचं हे जे अंग आहे हे त्याचा विस्तार सुद्धा अफाट आहे. परत ते कळण्यास पण कठीण आहे मर्त्य मानवासाठी. मग मानवाची उन्नती कशी होईल? आणि मानवाला वेदातलं तत्वज्ञान कळलं नाही तर त्याच्या जीवनामध्ये प्रकाश पण पडणार नाही, त्याच्या जीवनाला अर्थ पण राहणार नाही, त्याला जीवनाचं तत्वज्ञान कळणार नाही. हे जर कधी कळून घ्यायचं असेल तर जे आकर्षण मर्त्या मानवाला असणार आहे ते म्हणजे कथांचं आणि गोष्टींचं, जे आजही आपल्याला आवडतात, कथा किंवा गोष्टी. आणि म्हणून त्यांनी ह्या वेद वाङ्मयातल्या ज्या काही कथा आहेत त्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने एकत्र केल्या